नमस्कार. हा नमस्कार बोला. झालं जेवण वगैरे झालं? हॅलो. जेवण वगैरे झालं का म्हटलं? नाही अजून चाललोय बघा गावाला आता. अच्छा. गाडीत आहे. मुंबईवरून पोहोचले नाही का अजून? नाही अजून पोहोचलो, अजून चाललो गाडीतच आहे. बाबा मी काल थोडा हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे मी काही एक जास्त. मिनिट सर, निलेश सर फोन आलाय, एकच मिनिट. हॅलो सर. हा सर बोला की. हो मी तुम्हाला फोन लावला होता. हा 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 हा. बरोबर. बाकी काय चाललंय? हो ठीक आहे, मी तुम्हाला एक रेकॉर्डिंग पाठवून देतो, तेवढं ऐकून घ्या. हा चल ओके. हा 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 बोला सर. हॅलो. बाबा तर हा आता बोला. आता एक एका ग्रुपवरती मेसेज बघितला. हा. त्यामध्ये ऑडिओ क्लिप सुद्धा आहे हम्म. की शिवसेना शिंदे गटाचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे आणि हा. आपले चाकूरकर साहेब हम्म. यांची बातचीत झाली की आपली काल एकनाथ शिंदे साहेबांसोबत भेटच झाली नाहीये. हम्म. तुमची जे आपण शिष्टमंडळ घेऊन गेला होता हा. त्यांची आणि शिंदे साहेबांची जशी तुमची भेटच नाही झाली. आम्ही जे प्रदेशाध्यक्ष जे आहेत ना त्यांना आम्ही संध्याकाळी भेटलो हा काय ऑफिसमध्ये. हा की त्यांना आम्ही फक्त आम्हाला काय सांगितलं की माननीय बर्षे म्हणे की तुम्ही कामाला लागा, तारीख फिक्स करा आणि हम्म, ठिकाण फिक्स करा. हम्म, हे सांगितल्यानंतर तुम्ही बाळासाहेब भवनमध्ये जावा. हम्म, तिथं जे त्याने नाव सांगितलं ते व्यक्ती तिथं नव्हती. हम्म, हम्म. मग आम्ही तिथं काय केलं की ती व्यक्ती तिथं आहे का ओळखत होतो. त्यावेळेस तिथं शिक्षक साहेबांची भेट झाली. अच्छा. मग त्यांना विचारलं की दादा असा असा विषय आहे आमचा. तर तिथे काय तिथं ते पीए होते ते म्हणजे की यांच्याशी तुम्ही चर्चा करा. हा हा तर ठीक आहे, मग त्यांची चर्चा करतो. मग त्यांची चर्चा केली. तर त्यांना आम्ही असं दर्शवून दिलं नाही की आमची बर्षे गोगाल साहेबांची भेट झालेली आहे किंवा आमची एकनाथ शिंदे साहेबांची भेट झालेली आहे. अच्छा. आम्ही त्यांना काय केलं की आम्हाला कुठं कार्यालय चांगलं आहे किंवा 5,000 लोकांचं कार्यालय कुठं मिळेल आम्हाला. हम्म, हम्म. त्यांना आम्ही असं सांगितलं नाही की बाबा आमची भेट झालेली आहे किंवा आम्ही तारीख घेणार आहे. ते आम्हाला सांगत होते की बाबा तुम्ही एक काम करा, ते एकनाथ शिंदे साहेब आपलं बर्षे गोगावले साहेबांच्या माध्यमातून तुम्ही त्यांना पत्र लिहा आणि मग त्यांची तारीख घ्या. हो म्हणलं ठीक आहे साहेब घेतो आम्ही. म्हणलं तसं करतो आम्ही. आम्ही कशाला सांगू त्यांना आमची इथं ओळख झाली आहे, आमची तिथं भेट झाली आहे. बरोबर. आणखी आम्ही महाराज. काय केलं हा की आम्ही त्यांना सांगितलं की आमची भेट किंवा आमचं काय झालं. आमच्या अगोदर सकाळी 11, 12, 12:30 वाजता 1 वाजता हम्म, मंत्रालयामध्ये आम्ही जेव्हा गेलतो त्यावेळेस मुलं पांगापांगी झालते ना. त्यावेळेस ऋषी पवार, एकनाथ शिंदे हा. आणि यांची जी भेट आहे ऋषी पवारची सगळी त्या ठिकाणी चर्चा आतमध्ये ते गेले होते हम्म, हम्म. आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगून तर ते बाकी गोष्टी चर्चा झाल्या. अच्छा. म्हणजे प्रशिक्षणार्थी आपले रायगडचे जिल्हाध्यक्ष. हा जिल्हाध्यक्ष ते आतमध्ये एकच माणूस कोणतं पाठवून म्हटल्यानंतर त्यांना पाठवून दिलं आम्ही. अच्छा. आणि त्यांनी त्यामध्ये अजून एक उल्लेख केलेला आहे की बाबाचं काही मला व्यवस्थित वाटलं नाही. नेमकं म्हणजे त्यांचं काय हेतू आता किंवा. त्यांना काय वाटलं तर ते त्यांना नेमकं काय वाटलं तर ते त्यांचा प्रश्न आहे. आम्ही त्यांना बाकीची गोष्टी आम्हाला काहीच माहित नाही असं दाखवलं ना. बरोबर आहे. म्हणजे त्यांना माहितीच नाही तुमची आणि शिंदे साहेबाची किंवा गोगावले साहेबाची भेट झाली म्हणून. हा त्यांना माहितच नाही ते. अच्छा अच्छा अच्छा. त्याच्या अगोदर त्यांना आम्ही भेटलो ते माहित नाही किंवा आम्ही सांगलीमध्ये उपोषण केलं होतं तिथं उदय सामंत साहेब आले ते त्यांना माहित नाही. हम्म. या गोष्टी काहीच माहित नाही त्यांना. ठीक आहे ना, काही हरकत नाही महाराज. त्यांना आपण ह्या गोष्टी काही क्लिअर केल्याच नाहीत ना. नाही. तिथं त्यांना आम्ही कशाला सांगत बसू की आमची यांची भेट झाली, आमची त्यांची भेट झाली. आम्ही आमचं जे अँगल आहे आमचा अँगल वेगळा आहे, तो फक्त बरेचना माहिती आहे. मग भेट घालून देणारे हे किसवे साहेब असतात का नेहमी? नाही 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 आपण डायरेक्ट आपण फक्त त्यांना जागा विचारली, ठिकाण. नाही नाही, बाकी समजा शिंदे साहेबांना भेटायचं असलं तर हे किसवे सर असतात का नेहमी भेट घालून देणारे मध्यस्थी? नाही मध्ये ते आपण त्यांच्या काही संपर्क नाही, पहिल्यांदाच भेटलो त्यांना आपण. अच्छा. त्यांची आपली ओळख नाही पहिली. ठीक आहे. काही हरकत नाही महाराज. तेच आपण विचारायचं होतं. पहिल्यांदा त्यांना आपण भेटलो. हम्म. फक्त आपण त्यांना सल्ला काय विचारत होतो की आपल्याला बरेचसे गोगावले साहेबांनी एक माणसाचं नाव सांगितलं होतं तिथं जाऊन त्यांना भेटून त्या गोष्टी क्लिअर करा. हा. मग त्या ठिकाणी हे देत होते. अच्छा. मग आता बसलेत म्हणजे त्याच्या होणारच ना. बरोबर. मग तुमची ओळख इथं आहे तिथं ओळख आहे हे कशाला आपण सांगत बसायचं. बरोबर.
आता मी तुम्हाला सांगतो, भास्कर जाधव साहेबांना भेटायला गेलतो. हा हा. तिथे गेल्यानंतर बाहेर लोक होते. हम्म, ते म्हणले कुठनं आले? हम्म, मी म्हणलं जत तालुक्यात आलो. म्हणजे कशाला आले? मी भेटायला आलो. हम्म, म्हणले कधी मदत घ्यायला आले का? म्हणलं हो मदत घ्यायला आलो. हम्म, हम्म, मग तुमची आता काय भेट होणार नाही म्हणते तुमची. हम्म, म्हणलं नाही होऊ दे. हम्म, करतो म्हणलं मी. म्हणजे ठीक आहे. मग अर्धा तास गेला. हम्म, अर्धा तास गेल्यानंतर जेव्हा आतमध्ये गेलो तेव्हा भास्कर जाधव म्हणले, अहो तुम्ही केव्हा आले? आम्हाला माहितच नाही. हम्म, म्हणलं साहेब मला खूप वेळ झाला म्हणते येऊन. म्हणजे मला कोणी निरोप कसं काय दिला नाही. म्हणजे तुम्ही बसा जाऊन आतमध्ये. मग आतमध्ये जाऊन बसतो आम्ही. म्हणजे चर्चा केली. म्हणजे आणि चर्चा केली. आम्ही एडेसोन घेतो कुठं पण. नाही नाही, बरोबर आहे बरोबर आहे. आणि म्हणजे नंतर जेव्हा हा. सगळं झाल्यानंतर भास्कर जाधव साहेबांनी ज्या माणसाने माझी फिरकी घेतली होती हम्म. त्याने माझी म्हणजे फिरकी घेतली त्यांना सांगितले बाबाला जाऊन गाडीपाशी सोडणे जा. तोही रेकॉर्डिंग तुम्हाला व्हिडिओ पाठवून देतो. बरं बरं, ठीक आहे. काय हरकत नाही माऊली. जेवण कसं वगैरे. आहे आपण खूप शहाणा आहे हे कधी कोणाला सांगायचं नसतं. बरोबर आहे. तुम्हाला काय माहितीच्या बाकीच्या गोष्टी आहेत हम्म, त्या ठिकाणची गोष्ट त्यांना विचारलं आम्ही तर हम्म, तेच म्हणते आम्हाला 1000% तुमची बरचेटच्या माध्यमातून भेट होणार म्हणजे होणार. हम्म, हम्म, म्हणजे आम्ही त्यांना पोहोचून विचारलं की बरचेट गोगाल साहेबांनी जर तारीख मिळेल का तारीख आम्हाला? नाही, 100% मिळणार तुम्हाला तारीख. हे तरीच म्हणले. हम्म. कुणी जे बरंच- सूचित होतं ना हम्म, तरी म्हणले. म्हणलं ठीक आहे म्हणलं काय अडचण नाही म्हणजे आम्ही बरोबर चाललोय हे आम्हाला पण वाटलं ना. हम्म, हम्म. काय हरकत नाही महाराज. तुमचा जो मार्ग आहे तो. त्यांना मी हे कशाला विचारू? हम्म, हम्म. आम्ही त्यांना मी हे विचारलं नाही. त्यांना आम्ही त्याचा फक्त सल्ला विचारला हो. काही हरकत नाही महाराज. त्यांच्या पद्धतीने त्यांनी उत्तर दिलेली असतील कदाचित त्या रेकॉर्डिंग मध्ये. काही हरकत नाही. त्याचा प्रश्न नाही. आपल्या पद्धतीने जे काही भूमिका आहे आपली हम्म. ती भूमिका आपण त्या ठिकाणी मांडतो ना. काही हरकत नाही. हा, आणि आपण जे चाललो हम्म, ते तारीख बाकी गोष्टीच्या अनुषंग आहे. हम्म. आमची भेट कुठे झाली, आम्हाला कुठं बोलवलं होतं, आमचं पत्र कुठं होतं, आम्ही भेटलो कुठं हे त्यांना काहीच माहित नाही. हम्म, हम्म. आम्ही त्यांना संध्याकाळी भेटतो ना. बरोबर. सकाळी कुठे भेटलो आम्ही त्यांना दिवसभरात तुम्ही कोणाकोणाला भेटले हे कोणालाच माहिती नाही. नाही. फक्त तुमच्या सोबत जे सहकारी आपले प्रशिक्षणार्थी होते, हा, तिथे गेल्यानंतर परत त्याचा जिल्हाध्यक्ष होते, त्यांनाच माहिती आहे. हो, आम्ही काल एका दिवसामध्ये 3 वेळा आम्ही बरेचशे गोगारे साहेबांना भेटलो. बरोबर. काही हरकत नाही महाराज. काही असली अपडेट तर कळवा. हा. नाही, आम्ही काल एका दिवसामध्ये 3 वेळा बरेचशेंना भेटलो. हा ना, हा ना. एका वेळेस 3 वेळा भेटलो आम्ही त्यांना. एकदा सुरुवातीला भेटलो, नंतर जायच्या पण भेटलो परत आणि पुढे कसं करायचं ते विचारलं. हम्म, त्याने म्हटलं, "लागा कामाला." हम्म, हम्म. मग आम्ही सुरुवात केली. बरोबर बरोबर. काही हरकत नाही माऊली. जेवण बाकी असेल जेवण करून घ्या. आरामात पोहोचा. ठीक आहे. धन्यवाद माऊली. ओके.